वर्षाला जो व्यक्ती 1 लाख सुद्धा कमवू शकत नाही, ती खऱ्या अर्थानं हे बजेट शेतकऱ्यांचं असायला पाहिजे. इज नोन ॲज फार्मर सुसाईड रिजन. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काम म्हणून या बजेटमध्ये अपेक्षित होतं. शाळेकरता नवीन कपडे, शाळेकरता वही, नोटबुक्स आणि शाळेकरता लागणारा मोबाईल मागितला. ज्या दोरीने ओंकार पलवार या 16 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली, त्याच दोरीने आणि त्याच झाडाला लटकून त्याच्या वडिलांनी सुद्धा आत्महत्या केली. आणि दिस इज द ग्राउंड रियालिटी ऑफ आवर कंट्री. द फर्स्ट स्टेप मीन्स फार्मर. 5Fच्या तुमच्या फॉर्म्युल्याचं काय झालं? माननीय सांसद अमर कालेजी. Honorable Speaker, Madam, I would like to thank you for giving me an opportunity to speak on the Union budget. I don't want to go into the figures, Madam. आज या बजेटच्या चर्चेच्या निमित्तानं या ठिकाणी काही महत्त्वाच्या बाबी मी आपल्या निदर्शनामध्ये या ठिकाणी आणू इच्छितो. अध्यक्ष महोदय, आपल्या देशाच्या अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारामनजी यांनी 1 तारखेला हा अर्थसंकल्प या ठिकाणी ठेवला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक घोषणा त्यांनी त्या निमित्तानं केल्या, परंतु खऱ्या अर्थानं या अर्थसंकल्पामध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचा समावेश होणं अपेक्षित होतं, तो समावेश या बजेटमध्ये कुठेही होताना त्या निमित्तानं दिसला नाही. ही सर्वात खेदाची बाब त्या निमित्तानं मला या ठिकाणी नमूद करावीशी वाटते. काही घोषणा या ठिकाणी करण्यात आल्या. 12 लाख वर्षाला कमवणाऱ्या व्यक्तीला या ठिकाणी इन्कम टॅक्समधून त्या निमित्तानं आपण सूट दिलेली आहे. या घोषणेचं आम्ही निश्चित स्वागत करतो. परंतु अध्यक्ष महोदय, आज 12 लाख वर्षाला कमवणाऱ्या व्यक्तीचा आपण त्या निमित्तानं विचार या बजेटमध्ये केलेला आहे, परंतु सुद्धा कमवू शकत नाही त्या व्यक्तीचा या बजेटमध्ये कुठेही उल्लेख झालेला त्या निमित्तानं पाहायला दिसत नाही. त्यामुळं माझी ही अपेक्षा आहे की खऱ्या अर्थानं हे बजेट शेतकऱ्यांचं असायला पाहिजे. मी आपल्या निदर्शनामध्ये या ठिकाणी एक बातमी या ठिकाणी आणू इच्छितो. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही महाराष्ट्रामधून येतोय आणि ज्या राज्यातून मी येतोय त्या महाराष्ट्रातला विदर्भ आणि मराठवाडा हा जो रिजन आहे, हा रिजन हा शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा रिजन म्हणून त्या निमित्तानं ओळखला जातो. मराठवाडा अँड विदर्भ इज नोन ॲज फार्मर सुसाईड रिजन. मॅडम, त्यामुळं या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काम म्हणून या बजेटमध्ये अपेक्षित होतं. एक पेपरची बातमी या निमित्तानं मी आपल्या निदर्शनामध्ये आणू इच्छितो. महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यामध्ये बिलोली म्हणून तालुका अध्यक्ष मॅडम, आणि या बिलोलीमध्ये मिनकी म्हणून गाव आहे. त्या मिनकी गावामध्ये संक्रांतीच्या नंतर एक आत्महत्या झाली. त्याच्यामध्ये राजेंद्र पैलवार आणि ओंकार पैलवार या पिता पुत्रांनी त्या निमित्तानं आत्महत्या केली. आणि ही जी आत्महत्या केली, ही आत्महत्या करण्यामागचं कारण हे होतं की राजेंद्र पैलवार यांचा मुलगा ओंकार पैलवार हा शाळेमध्ये शिकत होता, 11वी मध्ये शिकत होता. आणि या 11वी मध्ये शिकणाऱ्या मुलाने त्याच्या वडिलाला शाळेकरता नवीन कपडे, शाळेकरता वही, नोटबुक्स आणि शाळेकरता लागणारा मोबाईल मागितला. परंतु वडिलांजवळ पैसे नसल्यामुळं वडिलांनी त्याला सांगितलं की तू काही दिवस थांब, नंतर तुला मी घेऊन देतो. त्याच्यानंतर त्याच रात्री ओंकार पैलवार जो 16 वर्षाचा पोरगा होता, तो शेतामध्ये गेला, त्यांनी आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी त्याचे वडील राजेंद्र पैलवार हे शेतामध्ये गेले आणि त्यांनी पाहिलं की स्वतःच्या मुलांनी त्यांच्या शेतामध्ये झाडाला लटकून आत्महत्या केलेली होती. हे चित्र पाहून ज्या दोरीने ओंकार पैलवार या 16 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली, त्याच दोरीने आणि त्याच झाडाला लटकून त्याच्या वडिलांनी सुद्धा आत्महत्या केली. याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका ही शेतकऱ्याची कोणती असावी की एक साधी नोटबुक्स, शाळेचे कपडे आणि शाळेकरता लागणाऱ्या मोबाईल करता जर एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाला आणि शेतकऱ्याला जर आत्महत्या करावं लागत असेल, तर याच्यापेक्षा दुसरं शोकांतिका या देशामध्ये कुठली नसावी. त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की दिस इज द फॅक्ट अँड दिस इज द ग्राउंड रियालिटी ऑफ आवर कंट्री. त्यामुळं माझी अपेक्षा राहील की या दृष्टीनं त्या निमित्तानं पुढच्या काळामध्ये काम होणं गरजेचं आहे. मी ज्या वर्धा लोकसभा मतदारसंघातून येतोय अध्यक्ष, या वर्धा मतदारसंघामध्ये आणि माझ्या बाजूच्या असलेल्या अमरावती जिल्ह्यामध्ये मागच्या 2 वर्षामध्ये 600 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मोर दॅन 600 फार्मर्स कमिटेड सुसाईड इन वर्धा अँड अमरावती डिस्ट्रिक्ट ड्यूरिंग लास्ट 2 years. 2 वर्षामध्ये 600 शेतकऱ्यांनी अमरावती आणि वर्धा जिल्ह्यामध्ये आत्महत्या केल्या. हे वास्तव आमच्या या भागातलं अध्यक्ष होतं. 20 मार्च 2014ला
देशाचे यशस्वी प्रधानमंत्री ज्यांना आपण संबोधतो ते नरेंद्र मोदीजी आमच्या मतदारसंघामध्ये आले होते आणि त्यांनी मतदारसंघामध्ये आल्यानंतर आमचा जो कॉटन बेल्ट आहे त्या कॉटन बेल्ट करता त्यांनी घोषणा केली होती आणि एक 5Fचं एक सूत्र त्यांनी आम्हाला सांगितलं होतं 5F. आणि हा 5F म्हणजे काय तर फर्स्ट F मीन्स फार्मर, सेकंड F मीन्स फायबर, थर्ड F मीन्स फॅब्रिक्स, 4F मीन्स फॅशन आणि 5F मीन्स फॉरेन. म्हणजे कापूस शेतातनं निघेपासून तर तो परदेशामध्ये निर्यात करेपर्यंतचं स्वप्न हे मान्य मोदीजींनी त्या निमित्तानं आम्हाला दाखवलं होतं. परंतु आय वॉन्ट टू आस्क अवर यशस्वी प्रधानमंत्रीजी, मागच्या 11 वर्षामध्ये या शेतकऱ्यांच्या या 5Fच्या तुमच्या फॉर्म्युल्याचं काय झालं ते त्या निमित्तानं आपण आम्हाला सांगा. आज या ठिकाणी जर आम्ही बघितलं तर आमचा जो कापूस आहे तो 7,000 रुपये क्विंटल